हे आता नाशिक मधले सगळी केबल नेटवर्क बंद करून टाकली आहेत. म्हणजे ही सभा कोणाला दाखवू नये याच्यासाठी भुजबळांनी प्रयत्न केले. ही यांची दादागिरी. तुम्ही थोडे दिवस थांबाव ना, यांच्या सगळ्यांच्या केबल मी काढल्या ना. अहो कोंबडं झाकून काही होत नसतं, सूर्य उगवतोच. सूर्य उगवतोच. मध्यंतरी पण या भुजबळांबद्दल आणि त्यांचे ते समीर कार्ट आहे ना त्याच्याबद्दल या स्टार माझा, IBN लोकमत, झी 24 तास याच्यावरती बातम्या दाखवते. सगळीकडचे केबलवरच बंद करून टाकले. ही यांची दादागिरी. हा माज, हा पैशाचा आलेला माज जो आहे ना, हा माज तुम्हाला उतरवायला लागेल. हा माज तुम्हाला उतरवायला लागेल. या असले केबल विबल बंद करून काही होत नसतं. हे जे सगळे प्रकार चालू आहेत ना, यांना सगळ्यांना एकदा उखडून फेकून द्या. तुम्हाला सुंदर नाशिक, चांगलं नाशिक, उत्तम नाशिक, सुरक्षित नाशिक कसं असतं ना, मी तुम्हाला दाखवून देईन. हे माझं तुम्हाला वचन आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. या नालायकांवरती जाऊ नका. हे निवडणुकीच्या तोंडावरती वेडीवाकडी तोंड घेऊन येतील तुमच्याकडे, येतील ते. या जगन भुजबळला एकदा तुम्ही करून बघा. नाही तुम्हाला करून टाकलं. तुझ्या आईला नाटक कंपनी झाली. इथे घेण्यापेक्षा त्या नटरंग पिक्चर मध्ये घ्यायला पाहिजे होता. साला मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, जर या पोलीस खात्यावरची जर समजा काही बंधनं जर समजा काढून टाकली आणि त्यांना सांगितलं ना की मला या शहरामध्ये 0% गुन्हेगारी पाहिजे, 48 तासाच्या वरती त्यांना वेळ लागणार नाही. 48 तासाच्या वर सगळं त्यांना माहिती असतं. पण हात लावताना वाटतं की बाबा हात लावला आणि वरून भुजबळांचा फोन आला तर करायचं काय, बदली झाली तर करायचं काय. या सगळ्या दडपणाखाली हे संपूर्ण पोलीस खातं अख्खं वावरत असतं. नाही तर ह्यांना वेळ किती लागतो, सोलटवून काढायला ह्यांना किती वेळ लागतो. याला सगळी अंडी पिल्ली माहिती असतात. हे सगळे कुठे काय कोण काय करतात सगळं माहिती असतं. परंतु करायलाच देत नाहीत, हात लावायला देत नाहीत, गुन्हे नोंदवून घ्यायला देत नाहीत पोलीस स्टेशनमध्ये. हा माझा आहे, याला सोडून द्या. पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात, पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात, मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र, मुंबईमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्र, नाशिकमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष विरोधात. काही मजाक लावला, काही गंमत आहे. निवडणुका म्हणजे युती म्हणून लोकांना सांगता, आघाड्या म्हणून लोकांना सांगता आणि प्रत्येक शहरामध्ये तुमच्या मर्जीप्रमाणे हे तुमच्या आघाड्या नसणार, युत्या नसणार किंवा युत्या असणार, आघाड्या असणार. हा अख्खा सगळा खेळ करून ठेवला यांनी. निवडणुकीच्या तोंडावरती पैसे वाटतात. बाबांनो खरं सांगून ठेवतो, सगळ्यांना इतरांना पण सांगून ठेवा, खोटे पैसे वाटतात. हे त्या नोटा खोट्या असतात. तपासून घ्या, नंतर लक्षात येईल तुमच्या. ज्या वेळेला वापरात येईल ना ते, त्यावेळेला तुम्हाला कळेल तिच्या आईला फसलो. डिट्टो तशीच दिसते. नरेंद्र मोदींनी एक आराखडा आखला होता. करता 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 पुढे गेलो.
कदाचित माझं हे टेलिव्हिजनवरच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कदाचित ऐकलं असेल, पण मी माझी सकाळची एक फेरी त्यांनी ठेवली होती साबरमती रिव्हरफ्रंट. मी तिथे गेलो, सगळे अधिकारी होते. त्या साबरमती रिव्हरफ्रंटवरती त्यांनी संपूर्ण प्रेझेंटेशन ठेवलं होतं की काय काय घडणार आहे, काय काय होणार आहे. मी ते पाहत होतो आणि पाहत असताना मला तिथले अधिकारी जे काम करतात त्यांचे ते अधिकारी माझ्याकडे आले. गंमत बघा, ते तिकडे गुजरात मधले अधिकारी, त्यांना काय माहिती. आणि त्यातले 2 अधिकारी माझ्याकडे जवळ आले आणि मला म्हणाले, ही साबरमती रिव्हरफ्रंटची योजना जी आहे, ही योजना आम्ही सुरू करायची ठरवली, पण ती सुरू करायची ठरवली याची आम्ही प्रेरणा कुठून घेतली, तर आम्ही नाशिकला जाऊन गोदा पार्क पाहिला आणि त्याच्यातनं आम्ही प्रेरणा घेतली.